हॅलो, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग। आजच्या दिवसाची सुरुवात थोडीशी काही गडबडीने झाली, कारण रात्री गणपती पाहून घरी यायला खूप लेट झाला होता। त्यामुळे सकाळी उठायलाही खूप लेट झाला। सकाळी पटकन पिल्लूचा टिफिन आवरला, त्याला शाळेत सोडून आल्यानंतर निवांत असा चहा घेतला। तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते। चहा घेतल्याशिवाय पुढील कामं करायला काय मला सुचत नाही, त्यामुळे मी पहिल्यांदा चहा घेते। दुपारी छान असा तारक मेहता का उलटा चष्मा पाहत होते। नंतर सर्व कामे आवरली व इव्हिनिंगच्या वेळी अहो घरी आल्यानंतर चहा बनवायला ठेवला। कोण कोण अजूनही तारक मेहता पाहतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चहा पावडरचा आणि साखरेचा डबा मी किचनच्या समोरच्या खिडकीमध्येच ठेवत असते, कारण ते चहा बनवते वेळी घ्यायला सोपं होतं। चहा घेतल्यानंतर आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती, म्हणून बाहेर पडलो। आता आम्हाला तिघांपैकी कोणासाठी काही घ्यायचं असेल तर आम्ही तिघेही मिळूनच जातो। पुरुषांची शॉपिंग अगदी झटकीपट असते, अजिबात वेळ लागत नाही। 1 ते 2 गोष्टी पाहिल्या की त्यातील लगेचच एक डिसाईड होते, अजिबात जास्त काही पाहत बसत नाहीत। पण आपल्या बायकांचं मात्र असं नसतं, आपण 10 दुकानांच्या चक्रा मारल्यानंतरच एखादी वस्तू घेत असतो, व त्यातही खूप सारी बार्गेनिंग करूनच। आम्ही ते कपडे पाहत होतो, पण पिल्लूचं मात्र वेगळंच काहीतरी चाललेलं होतं। मुलांचं असंच आहे, कुठेही जा ते त्यांच्या मनात जे आलं तेच करतात। पिल्लूसाठीही एखादा टी शर्ट घ्यावा म्हणून टी शर्ट पाहिले। हा मला तरी आवडला होता, पण त्याला मात्र अजिबात आवडलेला नव्हता। त्याची रिॲक्शन काहीशी वेगळीच होती। त्यानंतर हा त्याला आवडला म्हणून घेतला। बऱ्याचशा दुसऱ्याही गोष्टी या स्टोअरमध्ये होत्या। बाहेर आला आणि काही खाल्लं नाही असं तर होत नाही, म्हणून यावेळी पाणीपुरी न खाता पिझ्झा ट्राय केला। तसा पिझ्झा अनहेल्दी आहे, पण कधी कधी चालतं। बाहेर गेल्यानंतर वेळ कशी निघून जाते अजिबात समजत नाही। पिझ्झा खाल्ल्यानंतर लगेच छान गरमागरम अशी कॉफी घेतली व घरी येण्यासाठी निघालो। वाटेमध्ये छान छान असे गणपती बाप्पाचे दर्शनही झाले। चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।